तो प्रभू आमच्यामध्ये आहे. विश्वास ठेवा. तो देव कधी आम्हाला सोडत नाही, कधी जात नाही. त्याला आमच्या शिव माहित आहे, आमचं जीवन माहित आहे, आमच्या जीवनातले सगळे त्रास त्याला माहित आहे. म्हणून त्या प्रभूने वचन दिले की तुझं सर्व दुःख माझ्या पायाजवळ टाक, तुझ्या चिंता माझ्या पायाजवळ टाक, कारण मी तुझी काळजी घेतो. आज प्रभूला म्हणा, प्रभू माझ्या चिंता मी तुझ्या जवळ घेऊन आलो. होय माझ्या देवा, माझ्या सर्व चिंता मी तुझ्या जवळ घेऊन आलो. कारण मला माहित आहे माझा काळजी करणारा देव माझ्या जवळ आहे. आमेन. माझा काळजी करणारा देव माझ्या चिंता दूर करणारा आहे. आमेन. प्रभू धन्यवाद, तू आमच्यामध्ये आहे. धन्यवाद येशू, तू आमच्यामध्ये आहे. तू आम्हाला कधी सोडत नाही. होय माझ्या देवा, तू आम्हाला कधी टाकत नाही. धन्यवाद प्रभू. स्तोत्र संहिता लिहिणारा म्हणतो, परमेश्वर माझा प्रकाश आहे, परमेश्वर माझा तारण आहे, तो माझा जीवन आहे. मी कुणाचं भय धरू, तो माझा आश्रय आहे. मी कुणाचं भय धरू. शत्रूंनी जरी मला वेढलं, मृत्यू प्रसंग जरी माझ्यावर ओढवला, तरी मी देवाकडे एकच मागेन की तुझ्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. आमेन. सार्वकालिकासाठी तुझ्या मंदिरात मी राहावं. होय माझ्या देवा, हे एकच मागणं मी देवाजवळ मागेन. मला माहित नाही आज तुम्ही काय देवाकडे मागत असाल, पण एकच मागा मला, प्रभू तुझा आश्रय हवा आहे. मला तुझ्या मंदिरामध्ये तुझी जागा हवी प्रभू. होय माझ्या परमेश्वरा, तो स्तोत्र संहिता म्हणतो की जसं द्वारपाल मंदिरामध्ये असतो, ते द्वारपालासारखं तरी मला उभं कर प्रभू. देवासाठी ताणलेले व्हा, देवासाठी तळमळत राहा. होय, कारण त्याच्याशिवाय आम्हाला सर्व काही व्यर्थ आहे. त्याच्याशिवाय, प्रभू शिवाय आमच्यासाठी सर्व काही व्यर्थ आहे. धन्यवाद येशू, तुझ्या लेकरांच्या जीवनात तू आज कार्य करायला समर्थ आहे. तुझ्या लेकरांच्या अश्रू पुसायला तू समर्थ आहे. तुझ्या लेकरांना परमेश्वर तू आशीर्वाद द्यायला समर्थ आहे. माझ्या देवा, तर बायबल मध्ये दिलेलं आहे, आंधळ्या भिकाऱ्याने हाक मारली आणि प्रभूने ती ऐकली. कुष्ठरोग्याने हाक मारली आणि ती प्रभूने ऐकली. त्या लंगड्याने हाक मारली आणि प्रभूने ती ऐकली. आमेन. हो, ते नाईन गावामध्ये ती विधवा रडत असलेली त्या प्रभूने पाहिलं. तिचा एकुलता एक मुलगा तिरडीवर लोक घेऊन चालले होते, तो मेला होता. प्रभूला तिचा कळवळा आला, ते विधवा स्त्रीचा प्रभूला कळवळा आला. प्रभूने पाहिलं, तिचा एकुलता एक मुलगा मेला होता आणि तिला घेऊन चालला होता, त्याला घेऊन चालले होते. प्रभूला तिचा कळवळा आला. प्रभूने त्या तिरडीला स्पर्श केला आणि प्रभू येशू म्हटला, मुला मी तुला सांगते तू उठ. आमेन. कारण त्या प्रभूने त्या आईचा कळवळा पाहिला, तिचं हृदय पाहिलं, तिचं दुःख पाहिलं, तिचा आक्रोश पाहिला. तो देव तुमचा आक्रोश पाहणार नाही. तो देव तुमचं दुःख पाहणार नाही का? तो भेदभाव करणारा देव नाही, तो पक्षपात करणारा देव नाही. तो देव सर्वांवर प्रेम करणारा, तो देव सर्वांवर प्रेम करणारा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. माझ्यासाठी क्रूसावरती तुझा प्राण दिला. धन्यवाद येशू तुला, धन्यवाद येशू तुला, धन्यवाद येशू तुला.
तुला, धन्यवाद येशू तुला. आपल्या हातून चांगला माणूस चांगल्या मनुष्यासाठी कदाचित मरायला हवी, पण आम्ही वाईट असतानाच तो आमच्यासाठी मरायलाही तयार झाला. देवा धन्यवाद तुला, धन्यवाद प्रभू. तुझे उपकार मानतो. बायबलमध्ये दिले, परमेश्वर म्हणतो की ज्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र राखून न ठेवता या जगासाठी दिला, त्यानंतर मी तुम्हाला सर्व काही देणार नाही का? तो देव तुम्हाला सर्व काही द्यायला समर्थ आहे. तुमचं दुःख आनंदात बदलायला समर्थ आहे. प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, आज जे काही वचन घेण्यात येईल तू आमच्याशी बोल. पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव. पवित्र आत्मा आज प्रत्येकाला या वचनाद्वारे स्पर्श कर, आशीर्वादित कर. तुझ्या लेकरांची भेट घे, तुझ्या लेकरांशी तू बोल. पवित्र आत्मा हे वचन घेण्यासाठी मला कृपा पुरव. तुझ्या लेकरांना या वचनाद्वारे स्पर्श कर. येशूच्या नावात ही प्रार्थना करते म्हणून माझ्या देवाद्वारे आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की जय. किती लोक विश्वास ठेवतात प्रभू आहे आपल्या बरोबर? कारण आमचा प्रभू कधी न सोडणारा, कधी न त्यागणारा आहे. हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवा. बायबल मध्ये दिले, आज डिसेंबरचा महिना आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात येण्या अगोदर बायबल मध्ये असं दिलंय की योहान हा देवाचा संदेष्टा होता. लक्षपूर्वक ऐका. आज देव आमच्याशी काहीतरी बोलणार आहे आणि असं ऐका की माझा प्रभू माझ्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर बायबल मध्ये असं दिलंय, येशू ख्रिस्त जन्माला येण्या अगोदर, जगामध्ये येण्या अगोदर परमेश्वराचा दूत, परमेश्वराचा संदेष्टा एक घोषणा करत होता. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की ती कोणती घोषणा होती आज आपण बघणार आहोत, आपण काढणार आहोत. मत्ती शुभवर्तमान 3रा अध्याय मध्ये लक्षपूर्वक ऐकूया. देवाला आज आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, कारण प्रभू आम्हाला शिकवणारा प्रभू आहे. तो आमचा पवित्र आत्मा आमचा उत्तम शिक्षक आहे. लक्षपूर्वक ऐका. बायबल सांगतं की येशूला येण्याच्या अगोदर परमेश्वराच्या संदेष्टाने एका राज्याची, परमेश्वराच्या राज्याची घोषणा केली, देवाच्या राज्याची घोषणा केली. काय घोषणा केली आपण काढूया. मत्ती शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 2रं वचन. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. कारण यशाया भविष्यवादाच्या द्वारे ज्याच्याविषयी सांगितले होते तो हाच आहे. त्याने म्हटले की प्राणात ओरडणाऱ्याची वाणी म्हणत आहे, प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. लक्षपूर्वक ऐका. परमेश्वरचा जो संदेष्टा होता हा योहान त्याचं नाव होता, देवाचा दूत होता. परमेश्वराने येशू ख्रिस्ताविषयी सांगण्यासाठी जेव्हा प्रभू येशूचा जन्म होणार होता तेव्हा या संदेष्टाला परमेश्वराने जगामध्ये पाठवलं आणि सांगितलं की जा, प्रभूचा मार्ग तयार कर, प्रभू येशूचा मार्ग तयार कर. आणि बायबल मध्ये दिलंय की त्यांनी अशी घोषणा केली की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. तुमच्या बायबल सांगतं की तुम्ही त्याचा मार्ग तयार करा आणि त्याच्या वाटा नीट करा. प्रभू येशू ह्या जगातच नाही तर आमच्या हृदयात येणार होता. प्रेज द लॉर्ड. कारण योहानाचं 4थं पुस्तक जर तुम्ही वाचलं, 4था अध्याय, 1 योहान 4था अध्याय वाच काढणार नाही. बायबल सांगतं की जो कोणी येशू विश्वास ठेवतो देव त्याच्यामध्ये आणि तो देवामध्ये असतो. आमेन. जो कोणी येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास ठेवी तो देवामध्ये आणि देव त्याच्यामध्ये आहे. आणि हा घोषणा करत होता, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे, प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रभूचा मार्ग जगातच नाही आमच्या हृदयामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गाचं राज्य, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. आमच्या जीवनामध्ये त्रास असतील, बंधन असतील, दुःख असतील, टेन्शन असेल, चिंता असतील तर प्रभूला दूर करायच्या आहेत. कारण स्वर्गामध्ये, देवाच्या राज्यामध्ये चिंता नाही, त्रास नाही, दुःख नाही, आजार नाही, मृत्यू नाही,
आणि ते राज्य पृथ्वीवर आलं होतं प्रभू येशूच्या द्वारे. लक्षपूर्वक ऐका. पण त्यासाठी प्रभूचं वचन सांगतं पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. आणि बायबल सांगतं जर तुम्ही याच अध्यायात वाचला, कारण की आपल्याला सर्व अध्याय वाचायचा नाही, त्याच्या या अध्यायामध्ये असं दिलंय की पश्चातापास योग्य असं फळ द्या. काय द्या? फळ द्या. लक्षपूर्वक ऐका. पश्चाताप योग्य असं फळ द्या. काय द्या? फळ द्या. फळ द्या. आज आम्हाला बघायचंय की स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. पश्चाताप करा, पश्चातापास योग्य असं फळ द्या. आणि ह्या वचनात असं पण दिलंय की जो कोणी फळ देणार नाही तो प्रत्येक फाटा काढून टाकण्यात येईल. फळ देणारा फाटा अजून फळ द्यावं म्हणून परमेश्वर काय करतो? त्याला छाटतो. पण फळ न देणारा फाटा काढून टाकतो. आज देवाच्या वचनात असं दिलेलं आहे की आम्हाला फळ देणारा बनायचं आहे. आम्ही इथं का जमलो? आम्ही एकत्र देवाची का भक्ती करत आहे? आम्ही का देवाच्या उपस्थितीमध्ये आलेलो आहोत? एकच कारण आहे, कारण देवाने आम्हाला त्याच्या राज्यासाठी निवडले. आमेन. आणि त्या राज्यामध्ये आपल्याला देवाने घ्यायचं आहे आणि त्यासाठी या पृथ्वीवर आम्हाला फळ द्यायचं आहे. काय द्यायचं आहे? फळ द्यायचं आहे. फळ द्यायचं आहे. जर तुम्ही त्याच्या राज्यावर विश्वास ठेवाल, जर तुम्ही त्याचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न कराल, तर बायबल सांगतं त्याचं नीतिमत्व, त्याचं राज्य मिळवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही देण्यात येईल. तुम्हाला सर्व काही मिळेल पण. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही विश्वास ठेवलाय त्याच्या राज्यावर. पण देव सांगतो की तुम्ही पश्चातापास योग्य फळ द्या. आज आम्हाला ह्या वचनातून शिकायचं आहे की ह्या जगामध्ये प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे फळ देण्यासाठी. काय देण्यासाठी? फळ देण्यासाठी. मला सांगा, जर जगामध्ये एखादं झाड आहे, फळ देणारं झाड, तो पपईचा असेल, फणसाचा असेल, नारळाचा असेल, आंब्याचा असेल, समजा तो तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या बगीच्यामध्ये लावलेला आहे, पण तर त्या झाडाला फळच आलं नाही, आंब्याचा असो, नारळाचा असो, पपईचा असो, फणसाचा असो, पण त्या झाडाला फळच आलं नाही, ते झाड तुम्ही ठेवून द्याल का? नाही. झाड ठेवाल का? नाही ठेवणार. अरे 15 वर्ष झालं या झाडाला फळच नाहीये. तुम्ही काय म्हणाल माहितीये? याला कशाला या भूमीवर त्याचा भार ठेवू? ह्या जागा अडून बसलाय, ह्याला कापून टाकलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. आमचं जीवन त्या झाडाप्रमाणे आहे. प्रभूने आम्हाला सुद्धा फळ देण्यासाठी निवडले. पश्चातापास योग्य फळ द्या. काय द्या? कारण की फळ जेव्हा देऊ तेव्हा आम्ही देवाच्या राज्यासाठी तयार होऊ. येशूला येण्या अगोदर काय म्हटलं? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे आणि पश्चातापास योग्य असं फळ द्या. आज आम्ही सगळी प्रार्थना करतो देवाकडे, हे मागतो, ते मागतो, आम्हाला हे पाहिजे. प्रार्थना ऐकली नाही तर आम्हाला देवाची प्रार्थना करायची नाही, आम्हाला वचन वाचायचं नाही, किंवा आम्हाला विश्वास ठेवायचा नाही, किंवा आम्हाला मंडळीत यायचं नाही, आम्हाला एकत्र यायचं नाही. किती दिवस झाले माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाहीये देव, किंवा किती दिवस झालं माझ्या मनासारखं काहीच घडत नाहीये. जगामध्ये सगळं काही देण्यासाठी देवाने आम्हाला नाही निवडलं. तुझं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवायला झट त्यानंतर तुला सगळं काही देईल. देवाचं राज्य येण्याच्या अगोदर पश्चाताप करा आणि पश्चातापास योग्य असं फळ द्या. फळ न देणारा प्रत्येक झाड प्रभू म्हणतो मी विस्तवात टाकून दे, काढून टाकेल. मला फळ द्यायचे, मला प्रभूने निवडले, मला फळ द्यायचे. कशासाठी काय करायचंय? फळ द्यायचे. फळ द्यायचे. का फळ द्यायचे? कारण एका वचनात असं दिलेलं आहे तर जसं प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तसे प्रत्येक लोक, जे विश्वास ठेवणारे असो का विश्वास ठेवणारे नसो, प्रत्येक लोक उठवले जाणार. काय होणार आहे? उठवले जाणार आहे. काही लोक न्यायासाठी उठवले जाणार आहे, काही लोक जीवनासाठी उठवले जाणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जीवनाचं पुनरुत्थान होण्यासाठी, न्यायाचं पुनरुत्थानासाठी, आम्ही न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उभे राहणार आहोत का जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उभे राहणार आहोत, आता हे आम्हाला ठरवायचंय. प्रेज लॉर्ड. हालेलुया. का आम्हाला जगात फळ द्यायचं आहे? कारण उठवले जाणार आहे. एका वचनात पाहणार आहोत आपण. त्या वचनात कुठे दिलेलं आहे? जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि न्यायाच्या पुनरुत्थानासाठी यौवनाचं शुभवर्तमानचं, यौवन शुभवर्तमान 5वा अध्याय 28 वचन, या वचनात असं दिलेलं आहे की आम्ही उठवले जाणार.
तुमची इच्छा असो का नसो तुम्ही उठवले जाणार, कारण तुम्ही जगात तुमच्या इच्छेनुसार आलेच नाही. मी नेहमी म्हणत असते, तुम्हाला विचारलं होतं का तुम्ही जगात जाता का, आईच्या उदरात जन्म घेता का, आईच्या उदरातून विचारलं होतं का? इथे पण विचारलं जाणार नाही. शेवटच्या काळामध्ये पण बायबल सांगतं, योहान शुभवर्तमान काढलं 5वा अध्याय 28 वचन वाचा कोणीतरी. योहान शुभवर्तमान 5वा अध्याय 28 वचन. याविषयी आश्चर्य करू नका, कारण अशी वेळ येत आहे की जे थडग्यामध्ये आहेत ते सर्व त्याची वाणी ऐकतील. आणि ज्यांनी चांगली कामे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानास, आणि ज्यांनी वाईट कामे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानास बाहेर निघून येतील. ज्यांनी चांगली कामे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर निघतील, आणि ज्यांनी वाईट कामे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर निघणार आहे. मग तो विश्वासू असो किंवा विश्वासू नसो, हे जगातल्या प्रत्येक लोकांसाठी आहे. विश्वासू असो का नसो, देवाने जात धर्म निर्माण केलाच नाही. परमेश्वराने एक आकाश केले, एक पृथ्वी केली, एक सूर्य केलाय त्याच्यावर उगवणारा. तो कशाला पक्ष कर? भारतामध्ये उगवणारा सूर्य वेगळा आहे का? नाही. किंवा आम्ही का वेगळ्या पृथ्वीवर राहतो का? भारत ही वेगळी पृथ्वी आहे, अमेरिका वेगळी पृथ्वी आहे? नाही ना. बायबल सांगते की परमेश्वराकडे एक योजना आहे मनुष्यासाठी. तुम्ही कोणत्याही जातीची धर्माचे असाल, पण ते तुम्ही ज्यांनी चांगली कामे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, आणि ज्यांनी वाईट कामे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी. आज मला ठरवायचं आहे की मी जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठली जाणार आहे किंवा न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठली जाणार आहे. म्हणून स्वर्गाचं राज्य आलं, जवळ आलं. पश्चाताप करा, पश्चातापास योग्य फळ द्या, म्हणजे चांगलं करा. बायबल सांगतं प्रेम, आनंद, शांती, नम्रता ही फळं आहेत माणसाची, माणसाला आलेली फळं आहेत. ही मनुष्याला आलेली फळं आहेत, आणि ती फळं देव बघतोय. किती लोकांना माहितीये? प्रभू एकदा 3 अंजिराच्या झाडाचा दाखला सांगितला, काढायचं नाही. अंजिराच्या झाडाचा दाखला सांगितला, आणि त्या दासाला सांगितलं की याला याची फळं आल्यानंतर मला ती फळं आणून दे. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की ते दासाचा धणी 3 वर्षापासून येतोय आणि त्या झाडाला बघतोय की याला फळच नाहीये. तो त्या सांभाळणाऱ्याला म्हणतो, राखण करणाऱ्याला म्हणतो, अरे 3 वर्षापासून याला फळं नाहीये, तू या झाडाला कापून टाक. पण तो राखणदारा म्हणतो, मी शेवटचं वर्ष याला राहू दे, मी याच्यावर पाणी घालीन, मी याला योग्य खत पाणी करेल, मी याला चांगलं त्याची राखण करेल, मग याला फळ येतील. येशू आज आम्हाला म्हणत आहे, माझ्या मुलाला राहू दे, मी याला अजून शिकवेल, मी याला अजून वचनात वाढवेल, मी याला अजून माझ्या जवळ घेईल, मी याची अजून काळजी घेईल, मी याच्यावर अजून प्रेम करेल, आणि मग याला फळ येतील. फळ येतील. बघा, पुनरुत्थानामध्ये चांगली कामे ज्याने केला ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, आणि ज्याने वाईट कामं केला ते न्यायासाठी बाहेर येतील. न्यायासाठी आम्ही बाहेर येणार की जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आम्ही बाहेर येणार, हे आज आम्हाला ठरवायचंय. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आज मला एक वचन घ्यायचं आहे की आज आमच्यामध्ये जो फळ आला पाहिजे ते म्हणजे नम्रता. कोणतं फळ? नम्रता. कोणतं फळ? नम्रता. कारण बायबल सांगतं 1 पेत्र 5वा अध्यायामध्ये बायबल सांगतं, देव नम्र जनास कृपेचं दान देतो. आमेन. म्हणा मला कृपेचं दान पाहिजे, म्हणा देवाकडून मला कृपेचं दान पाहिजे. 1 पेत्र 5वा अध्याय काढा. 1 पेत्र 5वा अध्याय काढलं वचन, आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे 5वा अध्यायामध्ये की आपण 6व्या वचनाच्या अगोदर वाचूया. तुम्ही सर्वजण एकमेकांच्या अधीन होऊन नम्रता पांघरलेले व्हा. काय पांघरलेले व्हा? नम्रता. देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु नम्र जनास कृपेचे दान देतो. आमेन. हालेलुया. नम्र जनास कृपेचे दान देतो. तर आज जर आम्हाला देवाच्या कृपेचं दान पाहिजे असेल तर आम्हाला नम्र होणं गरजेचं आहे. 1 पेत्र
5वा अध्याय 6व्या वचनाच्या अगोदर आपण वाचत आहोत की देव नम्र जनास कृपेचं दान देतो. प्रेज लॉर्ड. देव नम्र जनास कृपेचे किती लोकांना देवाची कृपा पाहिजे. येस. हालेलुया. जर आम्हाला हे जीवन जगायचं असेल तर आम्हाला काय पाहिजे. नम्रता. देवाची कृपा पाहिजे. आणि कृपा कोणाला मिळणार. नम्र लोक असतील त्यांना. प्रेज लॉर्ड. आज आम्हाला शिकायचंय नम्रतेचं फळ द्यायला. प्रेज लॉर्ड. काय शिकायचं आम्हाला वचनातून. नम्रतेचं फळ देणं. बायबल काय सांगते की तुम्ही सर्वजण एकमेकांच्या अधीन होऊन नम्रता पांघरलेले व्हा, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो. गर्विष्ठांचा काय करतो. विरोध करतो. गर्विष्ठ हे मला आवडत नाही. देव म्हणतो गर्विष्ठाने माझ्यापासून. गर्विष्ठ कोण आहेत माहितीये. जो म्हणतो मला देवाची गरज नाही. जो म्हणतो मला देवाची गरज नाही. देवाची गरज नाही. माझं जीवन जगायला मी समर्थ आहे. मी नाही देवाला ओळखत. हे अशक्त लोक किंवा कमजोर लोक किंवा ज्यांना स्वतःच्या शक्तीवर ताकद नाही, बुद्धीवर ताकद नाही किंवा भरोसा नाही, ते लोक देवाचा आश्रय घेतात. मला देवाची गरज नाही. मी देवावर विश्वास ठेवत नाही. मी देवाला मानत नाही. मी देवाची भक्ती करणार नाही. मी देवाला ओळखणार नाही. मी आहे तसं जगणार. मला जगायचं तसं जगेल. त्याला गर्विष्ठ म्हणतात. काय म्हणतात त्याला. गर्विष्ठ म्हणतात. देव गर्विष्ठांचा काय करतो. विरोध करतो. काय करतो. पण नम्र लोकांना कृपेचं दान देतो. तू दुःखी आहेस का. तू त्रासात आहेस का. तू आजारात आहेस का. माझी कृपा तुझ्या जवळ आहे. माझी कृपा तुझ्यासाठी आहे. माझ्या कृपेच्या द्वारे मी तुम्हाला याच्यातून सगळ्यातून बाहेर काढणार आहे. सगळ्या त्रासातून, सगळ्या टेन्शनतून, सगळ्या चिंतेमधून, सगळ्या आजारामधून, सगळ्या दुःखातून माझी कृपा तुझ्याकडे आहे. कृपेचं दान देतो. जर आम्हाला कृपेचं दान पाहिजे असेल तर नम्र होणं गरजेचं आहे. नम्र होणं गरजेचं आहे. नम्रता ही एक फळ आहे पवित्र आत्म्याचं. काय आहे. फळ आहे. काय आहे. फळ आहे. कधी विसरू नका. न्यायाचं पुनरुत्थान आणि जीवनाचं पुनरुत्थान. न्यायाचं पुनरुत्थान, जीवनाचं पुनरुत्थान. ज्यांनी चांगली कामे केले ती जीवनाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील आणि ज्यांनी वाईट कामे केले ती न्यायाच्या पुनरुत्थानासाठी. एकच म्हणा, प्रभू मी हे जीवन मला फळ देणारं बनव. माझ्यामध्ये नम्रता येऊ दे, कारण तू मला कृपेचं दान देशील. मला तुझी गरज आहे. मी नेहमी म्हणते, जेव्हा मला प्रभू जेव्हापासून कळायला लागलाय तुझ्याशिवाय जगणं माझं व्यर्थच आहे प्रभू. अशक्य आहे प्रभू तुझ्याशिवाय जगणं. मला जगातल्या लोकांशी पेक्षा तुझी जास्त गरज आहे. माझ्या कोणत्याही नात्यापेक्षा प्रभू मला तुझी जास्त गरज आहे. आणि मी आज प्रभू मध्ये खूप खुश आहे. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की जय. ज्याला प्रभूचा अनुभव येतो ना तो खूप आशीर्वादित जीवन जगतो. खूप आनंदी. तो कुणाची पर्वा नाही करत. हा मला काय बोलल, तो मला काय बोलल, कोण माझी निंदा करेल, कोण मला दोष लावेल, कोण माझं काय. माझा देव माझ्या जवळ आहे. माझा प्रभू मला पाहतोय. माझा प्रभू मला कधी सोडत नाही. त्याची कृपा देव देतो त्याला जो देवावर भरोसा ठेवतो. प्रेज द लॉर्ड. तर आज आम्हाला एक गोष्ट शिकायची. आम्हाला नम्र बनायचे. काय बनायचंय. नम्र जनास देवाची कृपा आहे. देव नम्रास कृपेचं काय देतो. दान देतो. बायबल सांगतं की दोघ जण मंदिरात गेले. कुठे गेले. मंदिरात. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे एक जकातदार होता आणि एक परुषी होता. कोण होता. जकातदार आणि परुषी. एक जकातदार आणि एक परुषी. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की दोघांनी देवाकडे प्रार्थना करायला लागली. काय करायला लागले ते. आणि त्यांची प्रार्थना कशी होती ती आपण बघणार आहोत. काढूया आपण लूक शुभवर्तमान 18वा अध्याय. यांची प्रार्थना कशी होती. ह्या दोघांच्या प्रार्थनेमध्ये काय फरक होतं आज आपण बघणार आहोत. याच्यामध्ये नम्र कोण होता आणि याच्यामध्ये गर्विष्ठ कोण होता. देवाची कृपा कुणासाठी होती आणि कुणासाठी नव्हती. आपण काढूया लूक शुभवर्तमान 18वा अध्याय. या वचनात पाहूया. आपण वचनामध्ये शिकलो की योहान प्रभू येशू ख्रिस्त जन्माला यायच्या अगोदर योहान देवाचा संदेष्टा, देवाचा दूत आला आणि त्याने घोषणा केली की स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. पश्चाताप करा आणि पश्चातापास योग्य असं काय द्या.
फळ, आणि आज नम्रता हे फळ आपण घेतलेलं आहे. जर नम्र आम्ही असू तर देवाचं कृपेचं दान आमच्यासाठी आहे. हालेलुया. आता बघा बायबल सांगतो 2 जण मंदिरात गेले आणि या दोघांवर देवाची नजर होती. लूक शुभवर्तमान काढलं सर्वांनी, आणि 18वा अध्याय काढूया वचन. 18वा अध्याय 9वं वचन वाचा. आपण धार्मिक आहोत असं जे कित्येक स्वतः विषयी भरोसा धरून इतर सर्व तुच्छ मानतात, तुच्छ मानित होत, त्यांच्याविषयी त्याने दाखला सांगितला. आपण धार्मिक आहोत असं म्हणणाऱ्याने, लक्षपूर्वक ऐका, असं म्हणणाऱ्याला प्रभू येशूने एक दाखला सांगितला. आपण धार्मिक आहोत पण दुसरे लोक तुच्छ आहेत असं समजणाऱ्यांसाठी येशूने एक काय सांगितला, दाखला सांगितला. काय होता तो दाखला बघा, पुढे काय सांगितलं त्याने. आणि 10वं वचन. 2 मनुष्य प्रार्थना करायला वर देवळात गेले. एक परुषी आणि दुसरा जकातदार. परुषाने उभे राहून आपल्याशी अशी प्रार्थना केली, हे देवा, मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे जी लुटारू, अन्यायी, व्यभिचारी त्यांच्यासारखा किंवा या जकातदार सारखा मी नाही. आठवड्यातून मी 2दा उपवास करतो. जे काही मला मिळते त्या सर्वांचा 10वा भाग मी देतो. जकातदार तर दूर उभा राहून व वर आकाशाकडे डोळे लावल्यावर देखील धजेना, पण तो आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, हा त्या दुसऱ्यांपेक्षा न्यायी ठरून आपल्या घरी उतरून गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नीच केला जाईल, आणि जो आपणाला नीच करतो तो उंच केला जाईल. प्रेज लॉर्ड. 2 जण मंदिरात गेले. एक जो होता, बायबल सांगतो परुषी होता, तो काय म्हणाला, परुषाने उभे राहून म्हटला की मी आपल्यासाठी अशी प्रार्थना केली, तेव्हा हे देवा, मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे जी लुटारू आहेत, अन्यायी आहे, व्यभिचारी आहेत त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही. बघा, एक जकातदार आणि एक परुषी हे 2 जण मंदिरात गेले. पण ह्याने देवाकडे पाहायचं ना. हा बघतो परुषी त्या जकातदाराकडे आणि प्रार्थना करतो, प्रभू मी याच्यासारखा नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी उपवास करतो, मी दशमांश देतो, मी सगळे नियम पाळतो, मी याच्यासारखा नाही. आपण काय करतो, दुसऱ्यांशी तुलना करतो. हा, मला बायबल माहिती आहे, मी भरपूर वचन वाचते, मी भरपूर प्रार्थना करते, मी भरपूर उपवास करते, तुझ्यासारखा मी नाही. आणि त्याने गेला तर गेला मंदिरात. देवाचं तू आणि तुझं देव, तू देवाशी बघ ना, दुसऱ्यांचं कशाला तुलना करतो तुझ्याशी. हा जकातदारासारखा मी नाही. इतर लोक अन्यायी आहेत, लुटारू आहेत, व्यभिचारी आहेत, खून खराब करणारे आहेत. प्रभू मी तसा नाही बरं का. म्हणजे तुझा नाही तूच ठरवला, तुझं नाही तूच ठरवलंस, मग तुला देवाची गरजच नाही, तू परिपूर्ण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं येशूने हा दाखला स्वतः सांगितलाय. याला म्हणतात गर्विष्ठ. याला काय म्हणतात, गर्विष्ठ. देव गर्विष्ठांचं काय करतो, विरोध करतो, पण नम्र जनास काय देतो, कृपा देतो, कृपेचं दान देतो. पण बायबल सांगतं की जो जकातदार होता तो काय म्हटला बघा बरं, वाचा वचन तो 13 वचन. जकातदार दूर उभा राहून म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. तो बायबल सांगतं की असं डोळे पण पाहू शकला नाही अशा वचनात दिलेलं आहे. बघा, जकातदार तर दूर उभा राहून वर आकाशाकडे डोळे लावण्यासाठी धजेना, पण तो काय म्हणाला, तो आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. प्रेज लॉर्ड. तो त्या स्वर्गाकडे आकाशाकडे पाहायला पण धरला. तो म्हटला, मी त्या वरती पाण्याच्या पण योग्यतेचं नाही प्रभू. एवढंच म्हटलं, एकच शब्द म्हटला, प्रभू मज पाप्यावर दया कर. एकच शब्द म्हटला.
नाही त्याने त्या पुरुषाकडे पाहिलं, की नाही त्यांनी स्वतः तो काय काय करतो काय नाही त्याच्याकडे पाहिलं. एकच म्हटलं, प्रभू मला तुझी गरज आहे. आज आम्हाला नम्र व्हायचं, आज आम्हाला काय व्हायचंय? नम्र व्हायचं आहे. प्रभू मला तुझी गरज आहे. आणि बायबलमध्ये काय दिले माहितीये का? पुढच्या वचनामध्ये असं दिलंय, 15 वचन 14 आणि काय दिले, वाचा सिस्टर. मी तुम्हाला सांगतो, हा त्या दुसऱ्यापेक्षा न्यायी ठरून आपल्या घरी उतरून गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नीच केला जाईल, आणि जो आपणाला नीच करतो तो उंच केला जाईल. हा दुसरा न्यायी ठरून घरी गेला. प्रभू म्हटला, माझी कृपा तुला पुरेशी. प्रभू म्हटला, मी तुला कृपेचं दान देतो. आणि ती पण ठरून घरी गेला. पण दुसरा त्याला काहीच नाही मिळालं. जो आपल्याला उंच करतो तो नीच केला जाईल, जो आपल्याला कमी करतो तो उंच केला जाईल. म्हणून आज आम्हाला शिकायचंय नम्र राहायला, कमी व्हायचंय. प्रभू मी कमी होते, माझ्यामध्ये तू वाढला जा. मी खालवलं जाऊ दे, माझ्यामध्ये तू गौरवला जा. प्रभू मला तुझी गरज आहे. येशू मला तुझी गरज आहे. येशू हे जीवन जगण्यासाठी तुझी गरज आहे. माझे स्वप्न इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझी गरज आहे. मी तुझ्याशिवाय काही विचार करा, देवाने जर शक्तीच आम्हाला दिली नाही, आरोग्यच आम्हाला दिलं नाही, जर बिछाण्यात जर तुम्ही जर पडाल किंवा तुम्ही जर दवाखान्यात जाल, आयसीयू मध्ये कित्येक लोक पडलेले आहेत, त्यांची इच्छा नसताना ते आजारी आहेत की नाही? पाणी सुद्धा काही गिळवत नाही. तर स्वतःच्या शक्तीने माणूस काय करू शकतोय? हे जीवन जगण्यासाठी आम्हाला प्रभूची गरज आहे. आणि जर प्रभूची गरज आहे तर प्रभूला एकच म्हणा, माझ्यावर दया कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू माझ्यामध्ये नम्रता येऊ दे. सर्व गर्विष्ठपणा काढून टाक. मी हा, मी तो, मी ती, मी असा, हा मीपणा काढून टाक प्रभू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण गर्विष्ठांचा विरोध करतो आणि बायबल सांगतं की तो नम्रतास कृपेचं दान देतो. आम्हाला देवाच्या कृपेचं दान पाहिजे. येस, आमेन. कोणीही तुम्ही बिछानात पडल्यावर तुम्हाला कोणीही सांभाळणार नाही किंवा तुमचं काही करणार नाही. काही दिवस करतील पण नंतर कंटाळ. हा मुलगा असेल तर करेल, लेकरू असेल तर करेल, पण काही दिवस करतील. म्हणून बायबल सांगतो, म्हणून तो स्तोत्राचे तरी जण म्हणतो, तू माझ्या म्हातारपणाचा पण देव आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्षपूर्वक ऐका, तो प्रभू आम्हाला कधी सोडत नाही, तो प्रभू आम्हाला कधी टाकत नाही. तर प्रभूला एकच म्हणा, प्रभू मला तुझी गरज आहे. येशू हे जीवन जगण्यासाठी मला तुझी गरज आहे. या जगात राहण्यासाठी मला तुझी गरज आहे. जोपर्यंत माझा शेवटचा श्वास चालू आहे मला प्रभू तुझी गरज आहे. माझ्यावर दया कर. स्वतःच्या शक्तीवर, स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या पैशावर, स्वतःच्या धनावर, स्वतःच्या कोणत्याच गोष्टीवर इतका भरोसा ठेवू नका. ठेवायचा असेल तर फक्त देवावर ठेवा. तो माणूस म्हटला की मी असं करतो, मी तसं करतो, मी इतरांसारखं नाहीये, मी दशमास देतो, मी उपवास करतो, मी असं करतो, मी तसं करतो. तो स्वतःच गाण्याने तिथं गायला आला होता किंवा स्वतःच तो स्तुती करायला तिथं आला होता. दोघ जण मंदिरात गेले होते. बायबल सांगतं की जो म्हटलं प्रभू, जो स्वतःकडे पाहायला पण डजला नाही, वरती पण पाहायला त्यांनी आपले डोळे वरती पण केले नाही, फक्त म्हटलं प्रभू माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. बायबल सांगतं तो नीतिमान ठरला, तो आशीर्वादित झाला आणि घरी गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज आम्हाला फळं द्यायला शिकायचंय. काय द्यायला शिकायचंय? फळं द्यायला. आज आपण शिकलो नम्रता, कारण नम्र जरा देव कृपेचं दान देतो. प्रभूला म्हणा मला नम्र कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू मला नम्र कर, नम्र कर. प्रभू येशू इतका नम्र झाला. बायबल सांगतं का तो राजांचा राजा असून, जगाचा निर्माण करता असून त्याने दासाचं रूप धारण केलं आणि पाप्यांचं मरण त्याने स्वतःवर घेतलं. तो इतका नम्र झाला. त्याच्या इतकं नम्र होणं अशक्य आहे, पण तरी प्रभूला म्हणा मला नम्र कर. प्रेज द लॉर्ड, मला नम्र कर. नम्रास कृपेचं दान प्रभू द्यायला समर्थ आहे. प्रार्थना करूया. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. हालेलुया.
थँक्यू जीसस. डोळे बंद करूया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद परमेश्वर. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद बाप्पा. आम्ही विश्वास ठेवतो प्रभू की तू आमच्यामध्ये आहे. आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहे प्रभू, आम्हाला नम्र कर, आम्हाला नम्र कर. कारण तुझं वचन आम्हाला सांगतं की देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्रास कृपेचं दान देतो. आमचं हृदय कठीणपणा काढून टाक देवा. आमच्यामध्ये न आवडणारे विचार पूर्ण काढून टाक देवा. आम्हाला बदल प्रभू, आम्हाला फळ देणारा बनव प्रभू. कारण फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकेल. आम्हाला फळ देणारा बनव. होय देवा, जर जगातले लोक जर झाडाने फळ दिलं नाही तर त्या झाडाला कापून टाकतात. आम्ही जर तुला फळ देणार नाही तर प्रभू आमचं काय होईल? आम्हाला फळ देणारं बनव. धन्यवाद येशू, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. तुझ्या लेकरांना तू पाहिले प्रभू, तुझ्या लेकरांना स्पर्श कर प्रभू, तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे प्रभू. तुझे लेकर तुझ्यासाठी एकत्र आले प्रभू. तुझ्या लेकरांच्या प्रार्थना ऐक प्रभू, त्यांचं दुःख आनंदात बदल प्रभू. तो प्रभू जगतदार प्रभू, नीतिमान ठरून तो घरी गेला प्रभू. तो तुझ्या मंदिरात आला प्रभू. तू त्याची प्रार्थना ऐकली प्रभू. त्याच्या प्रार्थनेकडे तू काम दिले प्रभू. तुझ्या लेकरांच्या प्रार्थनेकडे, तुझ्या लेकरांना स्पर्श कर, स्पर्श कर. तुझ्या लेकरांना तू तुझ्या कठीणपणा दूर कर, त्यांच्यातला अशुद्धपणा दूर कर, त्यांच्यामध्ये न आवडणाऱ्या गोष्टी तू काढून टाक. तुझ्या लेकरांना बदल माझ्या प्रभू, तुझ्या लेकरांना बदल माझ्या देवा. आम्हाला बदल प्रभू, आम्हाला बदल प्रभू. आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझी गरज आहे. पवित्र आत्मा इथं प्रत्येकाला स्पर्श कर, पवित्र आत्मा इथं प्रत्येकाला स्पर्श कर. आम्हाला पश्चाताप अंतःकरण दे, आम्हाला फळ देणारा बनव प्रभू. धन्यवाद येशू, थँक्यू जीसस. सामर्थ्य थोर येशूचे शिष्याने पाहिले, ते झाड अंजिराचे येशूने पाहिले. ते झाड अंजिराचे येशूने पाहिले. येशू प्रभू सकाळी नगरात जात असता, ते झाड त्याला दिसले वाटेव जाता जाता. झाड पाना फुलाणी सजले, बहिरून फार गेले. भूक लागली प्रभूला, झाडाजवळ गेले. भूक लागली प्रभूला, फळ नाही खावयाला. प्रभू राहिला उपाशी, उपयोग काय झाला? प्रभू राहिला उपाशी, उपयोग काय झाला? ते झाड अंजिराचे येशूने पाहिले, ते झाड अंजिराचे येशूने पाहिले. सामर्थ्य थोर येशूने शिष्याने पाहिले, सामर्थ्य थोर येशूचे शिष्याने पाहिले. ते झाड अंजिराचे येशूने पाहिले, ते झाड अंजिराचे येशूने पाहिले. प्रभू त्या अंजिराच्या झाडाला ते बहरलेलं होतं, पाना फुलांनी हिरवंगार दिसत होतं. तुला वाटलं त्याला फळ खायला मिळेल, पण त्याला फळ नव्हते. आज आमचं जीवन हिरवंगार असेल, ते बाहेरून चांगलं दिसत असेल, पण जर त्याला फळ नसेल तर काय होते? आमच्यामध्ये फळ येणारं जीवन बनव. धन्यवाद येशू. देवा, आज तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर. आज तुझ्या लेकरांच्या मनाच्या इच्छा आहेत त्या सगळं पूर्ण कर, कारण त्यांनी तुझं वचन ऐकलंय, त्यांनी तुला वेळ दिलेला आहे. जे आजारी आहेत येशूच्या नावात बरे केले जाऊ. जे प्रभू ओ दे बाप्पा, ज्यांना लेकर होत नाही येशूच्या नावात त्याच्यासाठी मी लेकर स्वीकार. ज्यांना घर नाही येशूच्या नावात त्याच्यासाठी घर स्वीकार. ज्यांना जॉब नाही ओ उत्तम पगाराचा जॉब मी त्यांच्यासाठी येशूच्या नावात स्वीकारतो. आमेन. प्रभू येशू, जे कर्जात आहेत येशूच्या नावात कर्ज नील केला जाऊ. कर्जाच्या आत्म्याला येशूच्या नावात मी नाश करतो. जे दुःखात आहेत
आजारात आहेत, टेन्शन आणि चिंतेमध्ये आहेत, आत्महत्येचा विचार करत आहेत, येशूच्या नावात ते विचार विनाश करतो. तुझ्या लेकरांना आशीर्वाद, तुझ्या लेकरांना आशीर्वाद, पवित्र आत्मा प्रत्येकाला स्पर्श कर. तुझ्या लेकरांना आशीर्वाद, एकही रिकामा जाऊ दे. प्रभू येशू तुझ्या लेकरांना आशीर्वाद, फळ देणारा बनव. कारण न्यायाचं पुनरुत्थान आणि जीवनाचं पुनरुत्थान आम्हाला विसरू देऊ नको. ज्यांनी चांगली कामं केल्यात ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठले जातात, आणि ज्यांनी वाईट कामं केल्यात ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठले जातात. आम्हाला फळ देणार, आम्हाला फळ देणार बनव. आम्हाला तुझी कृपा दे प्रभू. आम्हाला दया कर. आमच्या जीवनाद्वारे तू गौरवलं, आमच्या जीवनाद्वारे तू उंचवलं, आमच्या जीवनाद्वारे तुझी सेवा होऊ दे. आमचे जीवन तुझ्या हातात घे. आमच्या जीवनाचा चालक मालक हो. धन्यवाद तुझ्या लेकरांना आशीर्वाद, सैल आरोग्य स्वीकार, दीर्घायुष्य स्वीकारते, तिच्या रिपोर्ट बदलले जाऊ दे, तिच्यामध्ये तुझं रक्त मी स्वीकारते येशूच्या नावामध्ये. धन्यवाद येशू. सर्व गौरव मी तुला देते आणि सर्व प्रार्थना येशूच्या नावात मागते. आमेन.